तर नमस्कार मित्रांनो, आज मी एक नवीन जर्नी स्टार्ट करतोय। गेले काही डेज मी दोन अडीच महिने मी वर्कआउट बंद केला होता। तर मी आज पुन्हा रनिंग वर्कआउटला सुरुवात करतोय आणि आज माझा डे 1 आहे। तर मी आता सध्या एंड्युरन्सवर फोकस करणार आहे आणि मी माझी पूर्ण जर्नी तुम्हाला शेअर करणार आहे। तर तुम्हाला जॉइन करायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। लेट्स गो। तर मित्रांनो, रनिंग सुरू करायच्या आधी मी 10 मिनिटं वॉर्मअप केला। बरेच लोक वॉर्मअप स्किप करतात, पण वॉर्मअप खूप महत्त्वाचा असतो। वॉर्मअपमुळे बॉडी टेम्परेचर वाढतो, मसल ॲक्टिव्ह होतात आणि इंजुरी होण्याची रिस्क कमी होते। जर आपण डायरेक्ट रनिंग सुरू केली तर बॉडी रेडी नसते आणि क्रॅम्प्स, मसल पुल किंवा पेन येण्याची शक्यता वाढते। वॉर्मअपमध्ये मी हलक्या मुवमेंट्स, जंपिंग जॅक आणि मोबिलिटी एक्सरसाइज केल्या। यामुळे बॉडी रनिंग करण्यासाठी प्रिपेअर झाली। त्यानंतर मी माझ्या मेन वर्कआउटला सुरुवात केली। आज मी 20 मिनिटं कंटिन्युअसली रन केलं। रनिंग करताना माझा फोकस स्पीडवर नव्हता, कारण बिगिनर्स असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कन्सिस्टन्सी आणि एंड्युरन्स बिल्ड करणे हे आहे। पहिल्या किलोमीटरमध्ये माझा पेस 4 मिनिटं 45 सेकंद होता। सुरुवातीला बॉडी फ्रेश असते म्हणून पेस मेंटेन करायला मदत होते, पण रनिंगमध्ये खरी गेम स्पीडची नसते, कन्सिस्टन्सीची असते। दुसरा किलोमीटर मी 5 मिनिटांमध्ये कंप्लीट केला। आता बॉडीमध्ये हळूहळू थकवा जाणवायला लागतो। अशा वेळेस ब्रीदिंग कंट्रोल करणं खूप महत्त्वाचे असते। मी पण प्रयत्न करत होतो की माझा रिदम ब्रेक होऊ नये। त्यानंतर तिसरा किलोमीटर मी 4 मिनिटं 55 सेकंदमध्ये कंप्लीट केला। या पॉईंटला लेग्समध्ये लोड जाणवायला लागतो, पण मेंटली स्ट्रॉंग राहणे खूप गरजेचे असते। रनिंगमध्ये बॉडी आधी नाही तर माइंड आधी गिवअप करायचा प्रयत्न करतो। त्यानंतर चौथा किलोमीटर मी 4 मिनिटं 40 सेकंदमध्ये कंप्लीट केला। शेवटच्या पार्टमध्ये मी पेस रन मेंटेन करायचा प्रयत्न केला आणि माझे 20 मिनिटं कंप्लीट नव्हते म्हणून मी थोडं एक्स्ट्रा धावलो। त्यानंतर मी शूज वगैरे काढले आणि 10 मिनिटं वॉकिंग केलं। रनिंग नंतर वॉकिंग करणे रिकव्हरीसाठी खूप युजफुल असते, त्यामुळे हार्ट रेट नॉर्मल होण्यास मदत होते। त्यानंतर मी 10 मिनिटं स्ट्रेचिंग केली। स्ट्रेचिंगमुळे मसल रिलॅक्स होतात आणि बॉडी पुढच्या वर्कआउटसाठी रेडी होते। आजचा दिवस परफेक्ट नव्हता, पण प्रोडक्टिव्ह नक्कीच होता। मला माहिती आहे की रिझल्ट एका दिवसात मिळणार नाही, पण रोज एक स्टेप पुढे घेतला तर काही महिन्यातच मोठा बदल दिसू शकतो। या जर्नीमध्ये मी माझा प्रत्येक रन, वर्कआउट, स्ट्रगल आणि प्रोग्रेस तुमच्यासोबत शेअर करणार आहे। जर तुम्ही पण फिटनेस जर्नी सुरू केली असेल किंवा रनिंग वर्कआउटला सुरू करायचा विचार करत असाल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा। हा फक्त डे 1 आहे, अजून खूप मोठा प्रवास बाकी आहे, पण प्रत्येक मोठी जर्नी एक छोट्या स्टेपने सुरू होते। डे 1 कंप्लीट। भेटूयात उद्या डे 2 मध्ये। जय हिंद।